नमस्कार. मी डॉक्टर राधिका पारसनीस गुप्ते. आज आपण सद्गुरू श्री देवेंद्रनाथ महाराज यांचा जीवनपट बघणार आहोत. देवेंद्रनाथ महाराज म्हणजेच विजयकुमार सखाराम सुळे, एक फार मोठी नाथ सिद्ध योगी पुरुष, एक विभूती. ती या महाराष्ट्राला लाभली आणि त्यांचं जीवन कार्य, नाथकार्याला त्यांनी कसं झोकून दिलं, त्यांच्या जीवनातले एक एक प्रसंग, हा एक मोठा नाथ पंथाचा 20व्या शतकातला इतिहास आहे. आपण अनेक संतांची चरित्र वाचत असतो. आपल्या महाराष्ट्र आणि भारतभूमीला संतांचा इतिहास लाभला. हा संतांचा इतिहास आपण वाचतो, गोष्टी ऐकतो, काही गोष्टी मनाला भिडतात, काही चमत्कार आपण बघतो, काही वेळेस त्यांचं वाङ्मय वाचतो आणि या एवढ्या मोठ्या व्यक्ती होऊन गेल्या याचं आश्चर्यही वाटत राहतं. पण काही वेळेस असं होतं ना, आपल्या प्रारब्धानुसार, काही ऋणानुबंधानुसार अशा थोर विभूतींचा सहवासही आपल्याला मिळतो. 1-2 वर्षाचा नाही, दीर्घ सहवास जेव्हा मिळतो तेव्हा तो सहवास आयुष्यातला सत्संग म्हणजे काय असतो हे समजून देणारा असतो. सत्संग म्हणजे काय? सत्याचा संग, सत्याचा सहवास. आज इंटरनेटच्या जगात जग जवळ आलं. एका मिनिटात आपण जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोचतो, एकामेकांशी संवाद साधतो. कार्यालयीन किंवा घरगुती कोणत्याही गोष्टी आपण एका मिनिटात व्हॉट्सअप माध्यमातून, प्रसार माध्यमातून करू शकतो. पण संतांचा सहवास, सत्संग, त्यांच्याकडून प्रत्यक्ष प्राप्त झालेलं मार्गदर्शन, ह्या सगळा ज्ञानाचा प्रवास, कितीही इंटरनेटच्या माध्यमातून जग जवळ आलं तरी असा ॲप आपल्याला कुठेच मिळणार नाहीये, असा सॉफ्टवेअर आपल्याला कुठेच मिळणार नाहीये की सद्गुरू सॉफ्टवेअरवर प्राप्त झाला. हा ॲप टाका, तुमच्यावर शक्तिपात होईल. हा ॲप टाका, तुम्हाला सगळं ज्ञान प्राप्त होईल. ते शाब्दिक ज्ञान असेल, पण मुखातून, गुरुमुखातून आलेली वाणी ही मात्र इंटरनेटच्या माध्यमातून नाही प्राप्त होत. त्यासाठी तुमचं प्रारब्ध, तुमची इच्छाशक्ती आणि तुमचा ओढाच तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये बसवतो आणि जीवनात खऱ्या अर्थाने सत्संगाने तुमचा कायापालट करतो. असे हे सद्गुरू आम्हाला लाभले, ते म्हणजे विजयकुमार सुळे, म्हणजे सद्गुरू श्री देवेंद्रनाथ. आता मनात कधी कधी असा प्रश्न येतो ना, की हे 2 नावं कशी हो? आपण जन्माला येतो तेव्हा आई आपलं नाव ठेवते. मुलगी लग्न झालं की सासरचे नाव बदलतात. म्हणजे नावांची साखळी चालू राहते. पण संतांच्या सहवासात ही 2 नावं कशी असतात? हा कधी कधी लहानपणी मला वाचताना सुद्धा प्रश्न पडायचा बरं का, की समजा लेखकाचं नाव वेगळं, त्यांचं कवी म्हणून नाव वेगळं, ते आपण लहानपणी मराठीच्या पुस्तकात बघायचो. पण संतांच्या बाबतीत, नाथ विभूतीच्या बाबतीत हे कसं काय वेगळं? पहिलं नाव असतं ते आईवडिलांनी ठेवलेलं नाव असतं आणि दुसरं नाव असतं ते सद्गुरू माऊलींनी ठेवलेलं नाव असतं. आणि मग त्यावेळेस पहिलं नाव लौकिक पातळीवरचं राहतं आणि दुसरं नाव हे आध्यात्मिक पातळीवरचं राहतं. म्हणजे सद्गुरूंनी तुमचा हात हातात घेतलेला असतो, तुमचं आयुष्य हातात घेतलेलं असतं आणि पुढचा प्रवास लौकिक नावाने न होता पारमार्थिक नावाने, सद्गुरूंनी दिलेल्या नावानेच तुमचा जीवन प्रवास सुरू राहतो. तो चिरंतन राहतो आणि त्या नावातून तुम्ही केलेलं लेखन साहित्य असेल, तुम्ही केलेलं समाजातलं कार्य असेल, तुम्ही केलेलं सद्गुरूंचं कार्य असेल, त्या नावानेच तुम्ही अजरामर राहता. आणि मग ती गुरुशिष्याची जोडी महाराष्ट्राला, भारताला, जनमानसाला आदर्श काय आहे ते दाखवून देत असते. माझे सद्गुरू श्री देवेंद्रनाथ महाराज यांचं पहिलं नाव विजय सुखाराम सुळे आणि नंतरचं नाव देवेंद्रनाथ. आज मढीला देवेंद्रनाथांची जी समाधी आहे, तिथे देवेंद्रनाथांची समाधी म्हणून ती ओळखली जाते.
हे देवेंद्र नाव कसं आलं हे आपण पुढे बघणारच आहोत. पण आम्हा सद्गुरू लाभले नाथपंथी वेशातले, कंथ्या शृंगी पुंगी धारी असा वेश धारण केलेले, आणि ते धारण केल्यावर कोटी सूर्याच्या तेजस्वीतेने खुलणारी त्यांची महातेजस्वी काया जेव्हा आपण बघतो, तेव्हा खरं सांगते, त्या शक्तीकडे बघत असताना एकच जाणवतं, त्यातून मोहणारं त्यांचं तपाचं रूप, त्यातून हाक मारणारं, भक्तांसाठी आसुसलेलं त्यांचं गुरुतत्वाचं एक मोहक रूप, त्यांचं रूपडं. हे लहान मुलगा कसा गोजीरवाणा दिसतो, छोटं बाळ कसं हातात घ्यावं असं वाटतं, तसा हा कंथा नाथपंथी बाणा धारण केल्यानंतर हे नाथपंथी सिद्ध योगी पुरुष फार वेगळे दिसतात. ते बघताना काही जणांच्या मनात येतं, अरे हा कोणता पोशाख आहे? पण हा पोशाख नाथपंथाचा महत्वाचा भाग आहे. जसं शाळेत जाताना आपण युनिफॉर्म घालूनच जातो, गणवेश घालून जातो, तिथे काही नैतिकतेचे नियम असतात, तसे नाथपंथीय योगी सिद्ध पुरुषांचे हा एक प्रकारचा गणवेश आहे, हा एक प्रकारचा वेश आहे. तो साधनेसाठी वापरला जातो आणि तो खूप महत्वाचा आहे, तो बोलका आहे आणि त्याला प्राचीन महत्व आहेच, त्याचबरोबर त्याला असणारं महत्व हे वैज्ञानिक महत्व आहे. वेशभूषेचा विचार आपण करू त्यावेळेस या सगळ्याचा खुलासा सविस्तर होईलच. पण माझे सद्गुरू देवेंद्रनाथ महाराज जेव्हा या रूपात मी बघते, आता माझ्या पाठीमागे त्यांची प्रतिमा आहे, माझे गुरु बसलेले आहेत. तुम्ही जर निरीक्षण करून पाहिलं तर ही व्यक्तीकडे बघताना तुम्ही क्षणभर स्तब्ध होता, मनातले सगळे विचार पुसून जातात. सुरुवातीला माझं पण असंच व्हायचं हं. त्यांच्या वेगवेगळ्या रूपांपुढे मी बसायची, पण काही रूपांपुढेच मी त्यांच्याशी संवाद साधू शकायचे. आणि मग मला असं जाणवत राहायचं, असं का होतं माझं? जेव्हा त्यांच्या मी शर्ट पॅन्टमध्ये बघते तेव्हा मी त्यांच्याशी बोलते, पण या कंथ्यामध्ये बोलताना माझे शब्द थांबतात, मनातल्या भावभावना त्यांच्या पर्यंत जातात, पण मी बोलू शकत नाही. मग हा अबोल संवाद काय बरं आहे? प्रत्येक वेळेस तो का बदलतो? तो गुरुमुळे नाही बदलत. तुमच्या समोर त्यांची जी छबी असते, त्या छबीची तुम्हाला सवय झालेली असते आणि मग सद्गुरूकडे बघताना त्यांची सगळी वेगवेगळी रूपं तुम्ही त्यांना न्याहाळत असल्यापेक्षा ते तुम्हाला न्याहाळत असतात. आणि मग अशा या नाथ योगी विभूतीचं हे रूप म्हणजे शब्दांच्या पलीकडचं आहे, नात्यांच्या पलीकडचं आहे, भावनांच्या पलीकडचं आहे. फक्त नाथ शक्तीचा हाक मारणारी, साथ घेणारी आणि आपल्याला प्रेमाने कवेत घेणारी ही नाथ शक्ती अफाट आहे. आणि म्हणून या सद्गुरूंचा महिमा किती गायला तरी तो कमी आहे. पण असे हे माझे सद्गुरू जे आहेत, अशी कशी आहे माझी सद्गुरू माऊली? गुरुराज माऊली माझी भक्तांची सावली, गुरुराज माऊली माझी भक्तांची सावली, बैसली मयूर टेकडीवरी, दृष्टी सकला भक्तांवरी. कंठ्या शृंगी पुंगी धारी, देवेंद्रनाथांची अवतारी. गुरुतयांचे राघवेंद्र, मंत्रालयम ग्रामी. शिष्य देवेंद्र राही, सदैव कानिफाचे ध्यानी. भक्ती पाहुनी सेवे मधली, प्रसन्नती कानिफ मूर्ती. अस्त्रविद्या मंत्र शाबरी, दिले ज्ञान भांडार. कृपा ही सारी कानिफाची, करण्या देवेंद्र उद्धार. सनाथ केला भक्ती मधुनी, कृपा ही अपरंपार. देवाना प्रिय प्रियदर्शी, गुरु माझे महान. प्रारब्ध योगे खगेंद्र लाभले, सद्गुरु दया निधान. क्षण असे मांगल्याचा छान. अशा या सद्गुरूंची प्राप्ती म्हणजे मांगल्याची प्राप्ती आहे. आणि ही प्राप्ती आपल्या शब्दात त्यांच्या लाडका शिष्य जे पीठाधिपती खगेंद्रनाथ यांनी त्यांच्या शब्दातून मांडली.
आणि त्यांची छबी प्रत्येक भक्ताच्या हृदयात विराजमान करून अनेकांना या नाथ प्रपंचात आणलं. अशा या माझ्या सद्गुरू देवेंद्र खगेंद्रांना माझं विनम्र अभिवादन. असे हे देवेंद्रनाथ महाराज सुळे कुटुंबात जन्माला आले. त्यांचं आधीचं नाव विजयकुमार सुळे. लहानपणापासूनच त्यांना लेखनाची खूप आवड होती. नवाकाल, लोकमान्य अशा वृत्तपत्रातनं त्यांनी विविध लेख लिहिले. त्यांचं आवडतं दैवत म्हणजे स्वामी विवेकानंद. ज्ञानेश्वर हे त्यांचे आवडीचे विषय. संस्कृतचं पाठांतर ते उभं राहून करायचे. त्यांच्या आयुष्यातला एक किस्सा सांगते. संस्कृतच्या पाठांतराचा विषय आला म्हणून. ते अत्यंत जिद्दी होते, कष्टाळू होते, करारी व्यक्तिमत्वाचे होते, प्रेमळ होते आणि संवेदनाक्षम होते, प्रतिभावान होते. प्रज्ञा त्यांची अफाट होती. हातात घेतलेलं काम पूर्णत्वाला न्यायचं म्हणजे न्यायचं अशी त्यांची वृत्ती होती. अभ्यासात ते रमायचे तसे ते निसर्गात रमायचे. त्यांना कलेची खूप आवड होती. कधी कधी चित्रपटात गृहांमध्ये जाऊन ते एका पाठीमागून असे चित्रपट बघत राहायचे. कशाची आवड नाही असं नाही. हे नाथ असेच असतात, माणसांना नाही कळत, पण जगातल्या सगळ्या गोष्टी त्यांच्यात सामावलेल्या असतात. एकदा देवेंद्रनाथ महाराज म्हणजेच विजयकुमार सुळे लहानपणी संस्कृतच्या अभ्यासाला बसले. काही करून त्यांचं संस्कृतचं ते पाठांतर होत नव्हतं. त्यांना वाईट वाटलं की अरे माझं पाठांतर होत का नाही, माझं हे पाठांतर झाल्याशिवाय मी उठणार नाही. मग त्यासाठी स्वतःला काय करायला पाहिजे, लोकांनी सांगून होत नाही. आपल्या मनाचा एक हे पाहिजे की माझं हे झालंच पाहिजे. हा मनाचा धाक असायला लागतो. तसा देवेंद्रनाथांना स्वतःच्या मनाचा धाक होता. त्यांनी काय केलं, केसाचा थोडासा भाग घेतला, त्याला एक दोरी गुंडाळली आणि ती दोरी पाठीमागे एका खिळ्याला अडकवली. पाठ नाही झालं की ती दोरी ओढली जायची. त्याला कळायचं अरे आपलं पाठांतर थांबलंय, नाही ते परत केलं पाहिजे. जेवढ्या त्याला यातना व्हायच्या, वेदना व्हायच्या, पण त्यांनी ठरवलं त्या वेदना झाल्या की कळतं की आपलं अर्धवट आहे, म्हणून ते आपण करतच राहायचं आणि पूर्ण झाल्याशिवाय ते उठायचे नाही. म्हणजे स्वतःला शिस्त लावल्याशिवाय, स्वतःला धाक निर्माण केल्याशिवाय, स्वतःला भीती वाटल्याशिवाय आणि स्वतःनीच प्रतिज्ञा केल्याशिवाय आयुष्यात काही मिळत नसतं. हे त्यांनी त्यांच्या आयुष्यातून, अभ्यासातून दाखवून दिलं. म्हणून तर त्यांची समाधी हे एक ज्ञानाचं प्रतीक आहे. निसर्गाचं सूक्ष्म दर्शन त्यांनी केलं. फळं, फुले, वनश्री यांच्याशी ते अतिशय एकरूप झाले. ईश्वर शक्ती त्यांच्या हृदयात अगदी पहिल्यापासून वास करत होती. विजयकुमार सुळे लहानपणापासून आपल्या आईला खूप मदत करायचे. देवेंद्रनाथांची आई त्यांना नेहमी म्हणायची, स्वतःची कामं ही स्वतः केली पाहिजेत. स्वतःचा स्वयंपाक स्वतःला करता आला पाहिजे, म्हणजे माणसाचं ना आयुष्यात कुठे काहीच अडत नाही बघ कुमार. ही शिकवण त्यांनी कायम लक्षात ठेवली, आचरणात आणली. फोडणीचा भात, वालाचं बिरडं, कांद्याची भजी, अळूची वडी, लोणचं, पापड हे सर्व पदार्थ त्यांच्या अगदी आवडीचे होते. सर्व सुळे कुटुंब एकत्र राहू लागलं. पालीचा गणपती, बल्लाळेश्वर आणि देवेंद्रनाथ हे कायम तिथे दर्शनाला जायचे. आणि नाथ संप्रदायात कानिफनाथ हे गाणपत्य संप्रदाय आहे. देवेंद्रनाथांचा गाणपत्य संप्रदायाशी अतिशय जवळचा संबंध. विजयकुमार सुळे यांचं 9वी नंतरचं शिक्षण VK परांजपे हायस्कूलमध्ये झालं. शालेय जीवनात मुंबईसह महाराष्ट्र झालाच पाहिजे या नानांनी पुकारलेल्या लढ्यात ते सहभागी झाले आणि एक रात्र तुरुंगवास भोगला. त्यांची वाणी इतकी मधुर होती, इतकी मिठास होती की ओघवत्या भाषेतली त्यांची भाषणं श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत असत. त्यांच्या भाषेतला एक जी धार होती ना, ती माणसाला अशी धरून ठेवायची. लोहचुंबकासारखी माणसं तिकडे चिकटली जायची. चंद्रकांत दादा त्यांचे थोरले भाऊ, त्यांच्या अंगात श्री मच्छिंद्रनाथांची शक्ती होती. त्यांनी सीतामाईला विचारलं, म्हणजे त्यांच्या मातोश्रीना, माई आपके 3 बेटे में एक बेटा मुझे नाथ कार्य के लिए देगी क्या? त्या म्हणाल्या, जी महाराज, जो चाहिए वो ले लो. नाथ म्हणाले, अच्छा माई, जब वक्त आएगा तब मैं ले लूंगा. सुळे कुटुंबावर नाथ शक्तीचा वरदहस्त होता. पुढे योग्य वेळ आल्यावर
नाथ कार्यासाठी विजयकुमार यांचीच निवड करण्यात आली. श्री देवेंद्रनाथ या नावाने आज ते प्रसिद्ध आहेत. असे हे एक महान सिद्ध योगी या महाराष्ट्राला, या नाथ संप्रदायाला प्राप्त झाले. इसवी सन 1956 ते 57 श्री देवेंद्रनाथ महाराज शालांत परीक्षा पास झाले. घरची परिस्थिती थोडीशी बेताचीच होती, पण तरीही मुंबईमधून जे स्कूल ऑफ आर्ट्समधून आर्किटेक्टचा डिप्लोमा त्यांनी पूर्ण केला. श्री विजयकुमार सुळे नोकरीनिमित्त पनवेल येथे राहत होते. बाकी सगळं कुटुंब अलिबाग येथे राहत होतं. 12 जानेवारी 1959 रोजी पहाटे अलिबागवरून विजयकुमार पनवेलला गेले. ते ऑफिसमध्ये पोहोचल्यावर त्यांना आईच्या निधनाची बातमी समजली. आई म्हणजे त्यांचं सर्वस्व होतं. त्यांच्या आईच्या निधनानंतर 22/2/1959 मध्ये अवघ्या 42 दिवसाने त्यांच्या वडिलांचं निधन झालं. मात्या पित्याचं छत्र नाहीसं झालं. नाथ शक्ती घरात असताना असं का झालं, या विचाराने विजयकुमार अस्वस्थ झाले. त्यांनी नाथपोथी बांधून पेटीत ठेवली. नाथपूजा करणं बंद केलं. चंद्रकांत दादा, थोरले भाऊ यांच्या अंगात श्री मच्छिंद्रनाथांची शक्ती यायची. बेटे, अपने नाथ चरित्र बंद करके पेटी में क्यों रखा है? त्यावेळेस मच्छिंद्रनाथ आणि श्री देवेंद्रनाथांचा झालेला संवाद हा महत्त्वपूर्ण ठरला आणि हा त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा होता. नाथपंथ आणि आई वडिलांकडून मिळालेले संस्कार याच्यातूनच विजयकुमार सुळे हे देवेंद्रनाथांचा प्रवास यशस्वीरित्या करू शकले. विजयकुमार सुळे यांनी वास्तुशास्त्राची परीक्षा पास झाले, पदवी प्राप्त केली आणि इसवी सन 1968 ते 1969 मध्ये स्वतंत्र व्यवसाय करावा असं ठरवून त्यांनी कोयनेतील नोकरी सोडली आणि ते पुढे पुणे येथे स्थायिक होण्याच्या दृष्टीने आले. पुणे येथे आल्यावर वास्तुशास्त्राच्या व्यवसायासाठी खूप शोधाशोध केली. अलका टॉकीज जवळील विठ्ठल रुक्माईच्या देवळाशेजारी एका शेडमध्ये अल्पशा डिपॉझिटवर जागा प्राप्त झाली. इसवी सन 1968 ते 1969 मध्ये मित्र तुंगारे यांच्या ओळखीतून श्री दत्तात्रय उपासक श्री जोशी या सिद्ध पुरुषाकडून त्यांनी कार्यालयाचं उद्घाटन केलं. इसवी सन 1968 ते 1969 मधली घटना. विजयकुमार सुळे यांचे बंधू रमेश सुळे यांचा एका योगी पुरुषाशी परिचय झाला. हे महान पुरुष म्हणजे प्राध्यापक मुखर्जी या योगियाशी त्यांची जवळीक झाली. अरविंद माताजी पॉंडेचरी आश्रम यांचे परमशिष्य ते. या योगियाची दीक्षा घ्यावी असं सारखं त्यांना वाटत राहायचं. मी या योगिया आणि तसं त्यांनी त्या योगियाला सांगितलं पण ते म्हणाले. दादरच्या समुद्राच्या शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर ते दोघं बसले होते. तेव्हा त्यांना देवेंद्रनाथांना सांगितलं, मी तुझा गुरु नाही, योग्य वेळ आल्या तुला तुझा गुरु मिळेल आणि ते तुला दीक्षा देतील. तोपर्यंत मी तुला जो शिवाचा जप दिलाय त्या जपाची तू साधना कर. आणि त्यांचे बंधू रमेश सुळे त्यांना म्हणाले, प्राध्यापक मुखर्जी हे तुझे गुरु नाहीत. तुझे गुरु कुठे आहेत तर दक्षिणेत आहेत. बघा, आपल्याला माहिती नसतं. हल्ली समाजात बाबागिरी एवढी वाढली आहे. खरंच कोणते गुरु खरे आहेत, कोण खरंच गाद्या घालून बसलेलं आहे, कोण कशाचं प्रस्त माजवत आहे, पैशाचं माजवतंय, स्वतःचं माजवतंय का नेमकं काय करते हे ओळखणं आता खरंच कठीण होऊन बसलेलं आहे. बाबागिरीचा या बाजारात खरा गुरु ओळखणं फार कठीण झालंय. पण आपल्याला गुरु ओळखण्याच्या आधी गुरुनीच शिष्य केलंय ही एक जीवनाची फार मोठी पर्वणी असते. देवेंद्रनाथ महाराजांना सांगितलं, तुमचे गुरु दक्षिणेत आहेत. दक्षिणेत म्हणजे कोण हे तेव्हा त्यांना कळलं नाही. योग्य वेळ आल्यावर ते तुला गुरु उपदेश करतील. पुण्याच्या कार्यालयाच्या जागेत श्री विजयकुमार सुळे यांची साधना म्हणजे नाथपोथीचं वाचन चालू होतं. एक बाळकृष्णाची मूर्ती आणावी असा विचार त्यांच्या मनात आला आणि 15 दिवसांनी गुरुचरित्राचं पारायण झाल्यावर त्यांच्या कार्यात बाळकृष्णांची पंचधातूची मूर्ती त्यांना सापडली. पंचधातूची सर्व चिन्ह त्या जमिनीवर उमटलेली होती. पुणे येथील रमेशदादांच्या मरावी मंडळ कार्यालयात त्यावेळी सद्गुरू G.S. सुब्बनवार नावाचे
स्वामी राघवेंद्राचे उपासक, अत्यंत सात्विक मनोवृत्तीचे ते तिथे होते. बंधू रमेश सुळे यांनी हे वृत्त कथन केलं. म्हणाले, रमेश, हे तर परब्रह्म तुमच्या घराण्यात अवतारलं आहे. परब्रह्म घराण्याची कीर्ती उच्चतम अवस्थेत नेईल आणि राजयोग प्राप्त होईल. बघा, लहानपणी जन्माला येतो, आपलं शालेय जीवन आपण करतो, महाविद्यालयीन जीवन करतो आणि नेहमीच्या एका परंपरेनुसार विद्यार्थी शिकतो, पैशासाठी चांगल्या ठिकाणी अर्ज करतो, गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या घेतो, छान छान घरं, गाड्या, फॉरेनच्या ट्रिप, आणि त्यांना वाटतं आपण काय आयुष्यात मिळवलं. पण ज्यावेळेस काही व्यक्तींचं नशीब हे अशा लौकिक पातळीवरच्या उच्च गोष्टींपेक्षा अलौकिक पातळीवर असतं आणि हे जेव्हा समजतं तेव्हा जीवनाला आणखीन एक वेगळी कलाटणी लाभते. सुळे कुटुंबियांना लाभलेले G.S. सुब्बनवार यांचा सहवास काही वेगळाच होता. परमपूज्य श्री G.S. सुब्बनवार हे अत्यंत मृदू स्वभावाचे होते. आध्यात्मिक दृष्ट्या ज्ञानयोगी होते. दोघेही पती पत्नी लाघवी होते. त्यांच्या सहवासात येत असत ते त्यांचे होऊन जात. त्यांच्या आध्यात्मिक शिकवणीमुळे सुळे कुटुंबावर खूप चांगला प्रभाव पडला. श्री विजयकुमार यांच्या जीवनाचा सहवास वेगळी कलाटणी देणारा होता. लहानपणापासून चांगला सत्संग मिळाला, चांगली माणसं मिळाली, चांगलं शिकवणूक मिळाली, चांगलं मार्गदर्शन मिळालं की जीवनाला दिशा प्राप्त होते. तसंच देवेंद्रनाथ महाराजांचं झालं आणि त्यांना आध्यात्मिक सहवास मिळाला आणि विजयकुमार यांच्या जीवन प्रवासात एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे आणि म्हणूनच हा टप्पा त्यांच्या आध्यात्मिक प्रवासातला एक महत्त्वाचा दीपस्तंभ होता. सुब्बनवार यांच्या आध्यात्मिक शिकवणुकीतून सांसारिक कर्मयोगाचा उपदेश ते करत. तो उपदेश श्री देवेंद्रनाथ महाराजांच्या आयुष्यातला महत्त्वाचा भाग होता. देवेंद्रनाथ महाराजांनी त्यांना बरोबर घेऊन आपल्या जीवनाचा पुढचा भाग केला. एक दिवस देवेंद्रनाथ महाराजांना या सुब्बनवार यांच्या घरात समोर एक फोटो दिसला आणि त्याच्या आधी त्यांना एक दृष्टांत झाला होता आणि त्या दृष्टांतात त्यांना राघवेंद्र स्वामी, दक्षिणेतले आंध्र प्रदेशमधले राघवेंद्र स्वामी दिसले आणि त्यांना ते दिसल्या त्यांना कळलं की हे त्यांचे गुरु आहेत आणि हे केव्हा कळलं, जेव्हा सुब्बनवार यांच्या घरात त्यांना तो फोटो दिसला. नंतर देवेंद्रनाथ महाराज हे दक्षिणेत आंध्र प्रदेश राघवेंद्र स्वामी इथे गेले आणि नंतर राघवेंद्र स्वामींकडून त्यांना देवेंद्र ही दीक्षा मिळाली.